ओके, सो लेट्स स्टार्ट नाउ. तर आपलं आज शॉपिंग ऍप्लिकेशन. हा, लास्ट टाइमला जो प्रोग्राम केला होता, लेट्स कंटिन्यू दॅट. ॲज आय सेड, तर आपल्याला हे बनवायचं आहे ऍप्लिकेशन. त्याच्यातला मी त्या दिवशी तुम्हाला फक्त प्रोडक्ट बनवून दाखवला. तर लेट्स क्रिएट द पहिले प्रोडक्टचं बिल करून घेऊ आपण. एकदा प्रोडक्ट बिल करूयात. ओके, आणि मग त्याला कस्टमर कनेक्ट करतो आणि मग त्याला ऍड्रेस कनेक्ट करतो. ठीक आहे. सो लेट्स क्रिएट हियर. गो टू दी प्रोजेक्ट, फाइल, न्यू project here, shop app online 1. Okay, so this is the batch right now. Right click, new, create a class. आपण क्लासचं नाव पहिला घेणार आहे प्रोडक्ट. प्रोडक्ट मध्ये आता प्रायव्हेट इंटिजर प्रोडक्टचा आयडी, प्रायव्हेट स्ट्रिंग प्रोडक्टचं नेम, प्रायव्हेट डबल प्रोडक्टची प्राइस. ओके, आणि प्रायव्हेट इंटिजर प्रोडक्टची क्वांटिटी. स्टार्टिंगला थोडं सिंटॅक्स मध्ये डिफिकल्टी होईल तुम्हाला. ओके, सिंटॅक्स मध्ये म्हणतोय मी, पण जेव्हा 2-3दा आपण प्रॅक्टिस करतो त्या गोष्टी सोप्या होतात आपल्याला ऑटोमॅटिकली. इथे राईट क्लिक करा, सोर्स मध्ये जा आणि जनरेट कन्स्ट्रक्टर. ओके, when you take a constructor here, generate, this is the constructor. So you can note down right now. Constructor म्हणजे काय? Constructor name and class name is same, which is used to initialize the member variable of the class or instance variable. या व्हेरिएबलला as I said instance variable असं म्हणतो आपण. या व्हेरिएबलला व्हॅल्यू द्यायची असेल तर मग आपण याला पास करणारे व्हॅल्यू, आणि याची व्हॅल्यू याच्यापर्यंत जाणार, याची व्हॅल्यू याला देणार, ही व्हॅल्यू याला देणार आणि ही व्हॅल्यू याला देणार. आणि ह्या व्हॅल्यूज 3-4 ज्या दिसत आहेत याला प्रिंट करण्यासाठी इथे राईट क्लिक करून सोर्स मध्ये जा, जनरेट गेटर सेटर्स करा. दिस इज ऑलरेडी यू नो राईट, गेटर सेटर. आता हे झालं तुमचं प्रोडक्ट क्लास. प्रोडक्ट क्लास साठी आपल्याला ऑब्जेक्ट करायला मागच्या वेळेस मेन क्लास घेतला होता. आता मेन क्लासच्या व्यतिरिक्त आपण एक नवीन क्लास घेणार आहे, शॉप इन्फो. शॉप इन्फो लास्ट टाइमला तुम्ही असं लिहिलं होतं, शॉप मेन घेतला होता, त्यात इथे आपण ऑब्जेक्ट क्रिएट केलेला असा. ओके, सो टेक द ऑब्जेक्ट प्रोडक्ट prod equal to new product's ID, product's name, productची प्राइस, क्वांटिटी. आणि याला प्रिंट करायला प्रोडक्ट आयडी प्लस prod डॉट गेट प्रोडक्ट आयडी, प्रोडक्ट नेम, prod डॉट गेट प्रोडक्ट नेम, प्रोडक्टची प्राइस, prod डॉट गेट प्रोडक्ट प्राइस. अँड प्रोडक्टचं काय केलं आपण इकडे, प्रोडक्टची क्वांटिटी प्लस prod डॉट गेट प्रोडक्टची क्वांटिटी. याचं आपण प्रिंट केलं. हे झालं एका ऑब्जेक्टचं आहे ना. तर मग हा कोड इथे न लिहिता नाव टेक अनदर क्लास, टेक दी अनदर क्लास. हे मी सांगितलं आहे गेस तुम्हाला, एम आय राईट? येस ऑर नो? सो दुसरा क्लास घ्यायचा, माहिती आहे सगळ्यांना. राईट क्लिक, न्यू, क्रिएट अ क्लास, शॉप इन्फो. मग तुम्ही म्हणाल सर दुसरा क्लास का घ्यायचा? दुसरा क्लास आपण का घेतो? दिस इज कॉल्ड एज कोडिंग स्टँडर्ड. याला म्हणतात कोडिंग स्टँडर्ड्स. ओके, दिस इज कॉल्ड एज व्हॉट? कोडिंग स्टँडर्ड्स और कोडिंग डिसिप्लिन. सगळं काही काम एका ठिकाणी नाही करत आपण. इथे लिहितो पब्लिक वॉइड क्रिएट असं एक फंक्शन घ्या. ओके, आणि हा जो कोड लिहिला ना तुम्ही इथे मेन मध्ये, हे बघा, हा जो मेन मधला कोड आहे कोणता, ऑब्जेक्ट क्रिएट करण्याचा, हा इथून कट करायचा. हा बघा, हा कोड इथून कट करा, इथे पेस्ट करा
cut this and paste here and return kara prod. So the return type is product. Okay, and similarly public void display, इथे product आपण display करतोय prod. So this code you have to cut from here and paste here. Okay, मग आता फक्त याला कॉल करावं लागेल आपल्याला. Just write down shop info s info equal to new shop info. ओके, आणि s info dot create जो आपल्याला इकडे ऑब्जेक्ट देईल कोणत्या क्लासचा, प्रोडक्ट क्लासचा, अँड s info dot display जो आपला डेटा प्रिंट करून देईल. हे बघा, याने ऑब्जेक्ट क्रिएट केला, तो याला दिला आणि याने डिस्प्ले केला. सो मला एक सांगा, इथपर्यंत क्लिअर आहे ना सगळ्यांना? एम आय राईट? This is the info class, this is main class, and you are creating an object, calling the create method, returning this and this one. Everybody, this is clear? Please reply. Yes or no, right? Hello, please reply. ओके, सो आता आपण काय करणार, या प्रोडक्टसाठी आपल्याला एका कस्टमरची गरज पडते. या प्रोडक्टसाठी आपल्याला एका कस्टमरची गरज पडते. आता बघूया. सो नाव व्हॉट आय एम डुईंग हियर, आय एम गोइंग टू क्रिएट अ न्यू क्लास. ओके, okay, I'm going to create a new class. Right click, new. Okay, right click, new, create a class. Name of the class is customer. मग आता काय करणार, कस्टमर म्हटलं म्हणजे प्रायव्हेट इंटिजर कस्टमरचा आयडी, प्रायव्हेट स्ट्रिंग कस्टमरचा नेम, प्रायव्हेट स्ट्रिंग मोबाईल नंबर. आता या कस्टमरने कोणता प्रॉडक्ट घेतला त्यासाठी आपण काय करतो, इथे लिहितो प्रॉडक्ट. म्हणजे कसं करायचं बघा, प्रायव्हेट product prod like this. So this customer has purchased this product. This customer has purchased this product. Remember this. पण अजून हा ऑब्जेक्ट नाहीये. This is null right now. This is the null right now. Please remember this. This is the null right now. आता मी काय करणार, राईट क्लिक here, सोर्स मध्ये जा, जनरेट अ कन्स्ट्रक्टर using fields. Okay, right click, source, generate constructor, select and generate. हे बघा, हा झाला कन्स्ट्रक्टर. काय झाला, कन्स्ट्रक्टर. कस्टमर आयडी, कस्टमर नेम, मोबाईल नंबर अँड प्रॉडक्ट. ओके, सो ह्या 4 व्हेरिएबल आणि हा तुमचा कन्स्ट्रक्टर. कस्टमर आयडी, कस्टमर नेम, मोबाईल नंबर आणि याला आपण पास करणार आहे तो प्रॉडक्ट. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल सर इथे प्रॉडक्ट का लिहिलं, कारण जर आपण इथे प्रॉडक्ट नसता लिहिलं तर आपल्याला असं लिहावं लागेल बघा, प्रॉडक्टचा आयडी, देन प्रॉडक्टचा नेम, प्रॉडक्टची प्राइस आणि प्रॉडक्टची क्वांटिटी. आता जर मी तुम्हाला विचारलं की प्राइस कोणाला आहे, कस्टमरला आहे की प्रॉडक्टला आहे, टेल मी. क्वांटिटी कोणाला आहे, कस्टमरला आहे की प्रॉडक्टला आहे. सो ज्या गोष्टी प्रॉडक्टला बिलॉंग्स करता, यू शुड क्रिएट इनटू अ प्रॉडक्ट क्लास and only reference of the product should be here. Okay, because all these 4 attributes are belonging to the product class. So don't write that over here, this variable. This should be in a product class itself. Clear? सगळ्यांना कळलं मी काय बोललो ते? प्लीज रिप्लाय. थोडं रिप्लाय करत जा बघा, मला जे शिकवायचं आहे ना ते एकदम बेसिक लेवलला नाहीये. इट इज रिअल टाइम सिनारिओ. सो प्लीज से समथिंग. ओके, सो हे जे बोलतोय मी हे इथे न लिहिता यू शुड राईट इन द डिफरंट क्लास, बिकॉज ओके प्रॉडक्ट इज अ डिफरंट एंटिटी. प्रॉडक्ट इज अ डिफरंट एंटिटी. इथे फक्त प्रॉडक्टचा रेफरन्स द्यायचा. ओके, उद्या आता आपण ऍड्रेस पण घेणार आहे. लेट्स टेक अ ऍड्रेस नाव. राईट क्लिक हियर, न्यू अँड क्रिएट अ क्लास which is called as the address. In the address one, I'll write here private string
city, private, string, state, private, integer, pin code, and right click, source, generate constructor, right click, a source, generate constructor. Look at this, and this is the address now. Right click, go to source, generate a constructor. This is the address class, and right click, source, generate getters address, generate getters and setters. Look at this. Now address for what? Address for customer. So this is private address ADDR. Look at this. म्हणजे कस्टमरला आयडी, कस्टमरचा नेम, कस्टमरचा मोबाईल नंबर, कस्टमरचा प्रॉडक्ट, कस्टमरचा ऍड्रेस. Customer has ID, customer has name, customer has mobile number, customer has product, customer has address. Product has different things. Product has product ID, product name, price, quantity. Similarly, customer has address, go to the address class. So I will create this customer again. See this. Sorry, constructor again. Right click, source, generate constructor, and generate. Right click, source, generate getters and setters, generate. ठीक आहे. सो हा झाला तुमचा ऍड्रेस, हा झाला तुमचा प्रॉडक्ट. म्हणजे काय, थांबा तुम्हाला तर मी इन्फोकडे जाऊयात. गो टू विच क्लास, इन्फो क्लास. सो इथे आपण काय केलं, प्रॉडक्टचा ऑब्जेक्ट केला, राईट. ऍड्रेसचा ऑब्जेक्ट करू आता. ADDR इक्वल टू न्यू ऍड्रेस. ऍड्रेस मध्ये सपोज सिटी पुणे, स्टेट घेतला इथे आपण महाराष्ट्र, and pin code 422111. Suppose काहीतरी लिहिलं इथे आपण, right? Then the last one is create a customer equal to new customer ID, customer name, कस्टमरचा काय येणार इकडे, मोबाईल नंबर, कस्टमरने परचेस केलेला हा प्रोडक्ट, कस्टमरचा हा ऍड्रेस, आणि इथून रिटर्न करताना रिटर्न कस्टमर. जर तुम्ही कस्टमर रिटर्न केला तर कस्टमर सोबत प्रोडक्ट पण रिटर्न होतो, प्रोडक्ट सोबत कस्टमर सोबत ऍड्रेस पण रिटर्न होतो. बघा इथे हे तुम्ही रिटर्न पाठवलं इथे, तो रिटर्न टाइप शुड बी अ कस्टमर. हा जाणार मेन क्लासकडे. मेन क्लासकडे इथे घेणारा पण तुमच्याकडे पाहिजे कस्टमर, इज कॉल्ड एज कस्टमर. देन पास दिस कस्टमर ओव्हर हियर. हा गेला डिस्प्ले घेऊन इथे. दिस इज व्हॉट अ कस्टमर अँड कस्ट. इथून आता काय केलं, कस्टमर डॉट गेट आयडी, सो कस्टमरचा आयडी प्लस कस्टमर डॉट गेट कस्टमर आयडी, कस्टमर नेम, कस्टमर डॉट गेट नेम, कस्टमर मोबाईल नंबर, कस्टमर डॉट गेट मोबाईल नंबर. ठीक आहे, हे झालं कस्टमरचा डेटा. आता कस्टमरने परचेस केलेला प्रोडक्ट पाहिजे आपल्याला. ओके, सो हियर इज द प्रोडक्ट आयडी. कस्टमरने जो प्रोडक्ट घेतलाय म्हणजे तो हा, त्या प्रोडक्ट मधून गिव्ह मी अ प्रोडक्ट आयडी लाईक दिस. हे बघा याच्याने तुम्हाला तो ऑब्जेक्ट मिळतो कोणाचा, प्रोडक्टचा. याला दुसऱ्या वेने लिहायचं म्हटलं तर असं लिहू शकतो मी, PROD इक्वल टू कस्टमर डॉट गेट प्रोडक्ट. इथून तुम्हाला प्रोडक्टचा ऑब्जेक्ट मिळणार. हा बघा इथे, जो की कस्टमर क्लास मध्ये इनिशियलाइज केलाय. हा इथे सी दिस प्रोडक्ट क्लास. याला इथे तुम्ही ऑलरेडी ऑब्जेक्ट पास केलाय. ऑब्जेक्ट म्हणजे तो डेटा जो काही प्रोडक्ट मध्ये आहे तो डेटा याच्याकडे आला, तो याला मिळाला, आणि याला प्रिंट गेट करायला यू हॅव दिस मेथड. सो यू कॅन कम हियर अँड सो या कस्टमरकडे जो प्रोडक्ट आहे तो इथे मिळेल तुम्हाला. मग तुम्ही एकतर असं यूज करू शकता. हे बघा एक लाईन अशी दाखवतो तुम्हाला मी,
प्रोडक्ट डॉट बेस वन आणि दुसरी लाईन आपण अशी करूयात, प्रोडक्टचा नेम म्हणजे इथे लिहिणार आहे आपण PROD डॉट गेट प्रोडक्ट नेम आणि लास्ट लाईन अशी दाखवतोय बघा, प्रोडक्टची प्राइस. काय करतो बघा, कस्टमर डॉट गेट प्रोडक्टचा ऑब्जेक्ट डॉट गेट प्रोडक्टचा प्राइस. बोथ आर व्हॅलिड. असं पण चालू शकतंय, हे पण चालेल. ठीक आहे. सो प्रोडक्टची क्वांटिटी कस्टमर डॉट गेट प्रोडक्टचं डॉट गेट प्रोडक्टची क्वांटिटी. बोथ आर व्हॅलिड. क्लिअर? हे समजलं का नाही? येस ऑर नो? आय वॉन्ट रिप्लाय फ्रॉम एव्हरीबडी. डू यू अंडरस्टँड दिस अप्रोच अँड दिस अप्रोच? हे का केलं आपण असं? आपण काय केलं इथे बघ, की या कस्टमर मध्ये आता समजून घे, आपण ऍज अ कस्टमर काही शॉपिंग करतोय, तर आपण जेव्हा शॉपिंग करतो तर तो प्रोडक्ट जो असतो तो काय झाला, आपल्या कस्टमरचा एक पार्ट झालाय बघ. या कस्टमरने म्हणजे इथे मी सुरुवातीला काय केलं, या कस्टमरने हा प्रोडक्ट परचेस केलाय आणि या कस्टमरचा हा ऍड्रेस आहे. हे जर इथे आपण असं नाही लिहिलं तर आपल्याला काय करावं लागेल माहितीये का? हे सगळे व्हेरिएबल जे दिसत आहेत ना, हे इथून उचलायचे सगळेच्या सगळे आणि इथे पेस्ट करायचे. कुठे? कस्टमर मध्ये. मला सांग, एका ठिकाणी एवढं सगळं योग्य आहे का लिहिणं असं? परत पुढचा ऍड्रेस काढला कोड, हा सगळा इथून कॉपी करा. ओके, आणि हा सगळ्याचा सगळा कोड काय करा, इथं पेस्ट करा असा. हे बघ, आता मला सांग, कस्टमरचा आयडी ओके, कस्टमरचं नेम ओके, कस्टमरचा मोबाईल नंबर ठीक आहे, कस्टमरला प्राइस बरोबर आहे काय? नो. कस्टमरला क्वांटिटी चुकीचं आहे, कस्टमरची सिटी चुकीचं आहे. सिटी, स्टेट, पिन कोड हे ऍड्रेसला असतं. प्रोडक्ट आयडी, प्रोडक्ट नेम, प्राइस हे प्रोडक्टला असतं. हे कळलं का असावरी? हे जे 4 ऍट्रिब्यूट्स आहे हे झाले प्रोडक्टचे, हे 3 ऍट्रिब्यूट आहे हे झाले ऍड्रेसचे. येस ऑर नो? सगळ्यांना कळतंय का मी काय बोलतो? ठीक आहे. मग आता हे इथं लिहिणं योग्य आहे का? अजिबात नाही. हे इथे नको लिहायला. लिहिलं तर माझं काम सोपं होईल, मी तर तुम्हाला इझिली शिकवू शकतोय मग. पण मग रिअल टाइम मध्ये असं नाही करायचं असतं, हे सगळं एका ठिकाणी नाही लिहायचं. मग याला रिप्रेझेंट करायला, या 4 लाईनला रिप्रेझेंट करायला आपण ही लाईन लिहिली. हे बघ, ही लाईन. या चौघांना रिप्लेस करणारे आपण या लाईनने आणि या तिघांना रिप्लेस करणारे आपण या लाईनने. ओके, पण मग याचे व्हेरिएबल याच्या क्लासमध्ये, प्रोडक्टमध्ये असे, आणि ऍड्रेसचे व्हेरिएबल ऍड्रेसच्या क्लासमध्ये. पण मग त्यांना ऍक्सेस कसं करायचं? त्यासाठी कस्टमर मध्ये हा गेटवे दिलाय, हे रेफरन्स दिलाय. पण हे तर नले अजून, याला डेटा नाहीये. याला डेटा कोण देईल? यू कॅन गो टू इन्फो क्लास, क्रिएट अ, हे बघ इथे प्रोडक्टचा ऑब्जेक्ट केला. मी तुम्हाला एका डायग्राम मध्ये दाखवतो, थांबा. ओके, लेट्स क्रिएट अ डायग्राम हियर. हे बघा, तुम्ही काय केलं, इथे प्रोडक्टचा ऑब्जेक्ट बनवला. हा झाला माझा प्रोडक्ट. ओके, प्रोडक्ट म्हणजे कोण? प्रोडक्टचा आयडी, लॅपटॉप, त्याची प्राइस 20,000, क्वांटिटी 2. ओके, मग घेतला ऍड्रेसचा ऑब्जेक्ट. ओके, हा झाला प्रोडक्टचा ऑब्जेक्ट, लक्षात ठेवा. मग करा ऍड्रेसचा ऑब्जेक्ट. म्हणजे काय आलं? सिटी, स्टेट, पिनकोड. ओके, सो दिस इज कॉल्ड एज युअर प्रोडक्ट ऑब्जेक्ट and this is called as your address object. ओके, आता काय करायचं आपल्याला? हे दोन आहेत ना, इथे आपण काय करणार? ओके, सी, इथे आपला हा कस्टमर आहे समजून घ्या. हा कोण आहे? कस्टमर आहे. कस्टमर कडे काय काय आहे? कस्टमर कडे कस्टमरचा आयडी जो की 101, कस्टमरचं नेम ABC, कस्टमरचा मोबाईल नंबर जो की 123, कस्टमरने घेतलाय प्रोडक्ट आणि कस्टमर कडे ऍड्रेस असं आहे. आता हा कस्टमर याला रेफर करतो आणि हा कस्टमर या ऍड्रेसला रेफर करतो. असं स्ट्रक्चर होतंय. आपण रेफर करतो कस्टमरला, कस्टमरकडे ऍड्रेस प्रोडक्ट आणि प्रोडक्ट कडनं त्या व्हॅल्यू, कस्टमर कडनं ऍड्रेस, ऍड्रेस कडनं या व्हॅल्यू. ते लिहायचं कसं? त्यासाठी आपण ही पद्धत वापरतो. हा झाला प्रोडक्ट, हा झाला ऍड्रेस, आणि हे दोघं आपण इथे मर्ज केले. कुठे? हे बघा, इथे प्रोडक्ट, इथे गेला ऍड्रेस. कस्टमर रिटर्न केला, इथे रिटर्न होईल, तो जाईल मेन कडे. मेन कडे कस्टमर आला, डिस्प्ले कडे गेला कस्टमर. कस्टमरच्या सोबत बाय डिफॉल्ट ऍड्रेस पण जातो आणि प्रोडक्ट पण जातो.
कस्टमरचा आयडी, कस्टमरचा नेम, कस्टमरचा मोबाईल नंबर हे डायरेक्ट मिळणार. पण त्या कस्टमरमध्ये जो प्रॉडक्ट आहे तो तुम्ही द्या आणि त्या प्रॉडक्टमधून प्रॉडक्टचा आयडी, प्रॉडक्टचा नेम असं नसेल करायचं. कोड जर कमी करायचं असेल आपल्याला तर हे पण चालतं. कस्टमरमध्ये जो प्रॉडक्ट आहे, गेट प्रॉडक्ट मेथड आहे, ती मला प्रॉडक्टचा ऑब्जेक्ट देते आणि त्याच्यातनं प्राइस मेथड कॉल करता येईल. सेम फॉर क्वांटिटी. लेट्स डू इट फॉर द ऍड्रेस नाव. सिटी प्लस गेट सिटी, नाही सॉरी हे चुकलं, असं नाही. कस्टमर डॉट गेट ऍड्रेस डॉट गेट सिटी. स्टेट मध्ये आलो. कस्टमर डॉट गेट ऍड्रेस डॉट गेट स्टेट. Same is here. Customer dot get address dot get pin code. That's it. This is the address. म्हणजे असं बायफर्गेट करायचं कोड असा जो तो असं ज्याचं त्याचं काम सेपरेट करतो. हा झाला प्रोडक्टचा डेटा, हा झाला ऍड्रेसचा डेटा, हा झाला कस्टमरचा डेटा. पण ते सगळे कोणासाठी? कस्टमरसाठी. सो इथे आपण काय केलं, एका कस्टमरने हा प्रॉडक्ट परचेस केला आणि ह्या कस्टमरचा हा ऍड्रेस आहे. ओके, कारण की तुम्ही बघा ना, आता मी जर तुम्हाला सपोज असं विचारलं की मला एखाद्या हॉस्पिटलबद्दल इन्फॉर्मेशन सांगा असं विचारलं, तर हॉस्पिटलमध्ये काय काय असतं सांगा तर बरं. हॉस्पिटलमध्ये पेशंट्स असणार, डॉक्टर असणार, त्याच्यानंतर मेडिसिन असणार, नर्स असणार आहेत. हे सगळे सगळे म्हणजे वेगळे शब्द आहेत. वेगळे शब्द म्हणजे 4 एंटिटी आहेत. तेच आता आपण केलं. प्रोजेक्टमध्ये पण एक कस्टमर असणार, तो कस्टमर प्रोडक्ट परचेस करणार, त्या प्रोडक्ट परचेस केला त्याला ऍड्रेस असणार, अजून बरेच येतील. कोणतं पण सॉफ्टवेअर बनताना एका क्लासने बनेल का बरं सांगा मला. कुठलेही क्लास सॉफ्टवेअर बनवताना एका क्लासमध्ये बनेल का? टेल मी, येस ऑर नो. मी काय बोलतोय कळलं का सगळ्यांना? टेल मी, व्हॉट यू थिंक? कुठलेही सॉफ्टवेअर बनवताना एका क्लासने बनणार आहे का? सो हा, तर मग आता हे झालं आपलं ऍड्रेस, प्रॉडक्ट आणि हा झाला शॉप इन्फो. दॅट्स इट. आणि आता इथे मेन कडे येऊ आलो आपण. ओके, मेन कडे आल्यावर राईट क्लिक करा आणि चेक द आउटपुट. हे बघा, हा झाला कस्टमरचा डेटा, हा झाला प्रोडक्टचा डेटा आणि हा झाला ऍड्रेसचा डेटा. लुक ॲट दिस. आउटपुट असं झालं असतं, मी एक क्लास केला असता किंवा 2 केले किंवा आता 4 केले. पण हे प्रॉपर अप्रोच आहे. उद्या जर तुम्ही म्हटलेत की सर मला प्रोडक्ट मध्ये किंवा ऍड्रेस मध्ये ना लँडमार्क ऍड करायचा आहे, तर मी फक्त इथे जाऊन ऍड करणार जे ऍड करायचं ते. त्याच्याने बाकी क्लासेसला डिस्टर्ब नाही करत आपण. क्लिअर? ओके, जर तुम्ही म्हटले मला प्रोडक्ट मध्ये जाऊन काय करायचंय, काहीतरी डिस्क्रिप्शन ऍड करायचंय प्रोडक्टचं, तर गो टू द प्रोडक्ट क्लास आणि फक्त याला मॉडिफाय करा. त्यामुळे बाकी कोड अफेक्ट नको व्हायला. त्यामुळे कोड असा लिहिला जातो कधी पण. ठीक आहे, तर कोड कधी पण आपण या पद्धतीने लिहित असतो. क्लिअर? So what I said right now, when you have one customer, this customer is going to purchase one product. याचा अर्थ सध्या one customer purchase one product आणि one customer has one address असं मी केलंय. ठीक आहे. ठीक आहे, चलो, I'll stop now.